सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. अथांग सागराला साथ घालणारे, क्रांतीची ज्वाला धगधगती ठेवणारे आणि हिंदुत्व शब्दाचा हुकार देणारे प्रखर राष्ट्रभक्त, थोर साहित्यिक आणि समाज सुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण आज येथे जमलो आहोत. मी पूर्वी सचिन जोंधळे, इयत्ता 7वी तुकडी ग ची विद्यार्थिनी, आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय श्री ठाकरे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे व कोणत्याही कार्याची सुरुवात जसे आपण उगवत्या सूर्याने म्हणजेच प्रकाशाने करतो तसेच आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय श्री ठाकरे सर व पर्यवेक्षक माननीय श्री प्रवाळ सर यांनी दीप प्रज्वलन करून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते. व्यक्ती संपते कधीतरी पण विचार कधीच मरत नाही. व्यक्ती संपते कधीतरी पण विचार कधीच मरत नाही. सावरकरांच्या क्रांतीची मशाल कधीच विझत नाही. ज्यांच्या शब्दांनी आजही शस्त्रे आणि शास्त्रे चमकतात असे सावरकर आजही आम्हा भारतीयांच्या मनात धडकतात आणि ह्याच विचारांच्या साक्षीने त्यांची जीवनगाथा सांगायला आणि त्यांच्याबद्दल आपले थोडेसे मनोगत व्यक्त करायला येत आहे माझी वर्गमैत्रीण वृंदा किरण बडगुजर. सर्वांना नमस्कार. मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे माझ्या हातात नव्हतं, तर आपल्या तळहाताच्या मागे असणाऱ्या पिळदार मनगटामध्ये भविष्य सामावलेलं असतं हा संदेश देण्यासाठी मी वृंदा बडगुजर, इयत्ता 7वी ग ची विद्यार्थिनी, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या सावरकरांच्या वाक्याविषयी साक्षात पु. ल. देशपांडे बोलण्याची हिंमत करू शकत नाही तशी मी सावरकर कन्या आज विचार मंचावर माझे तोडके मोडके विचार मांडते. पहाटेच्या सूर्याबद्दल बोलावं की तळपणाऱ्या सूर्याबद्दल बोलावं की अस्ताला जाणाऱ्या सूर्याबद्दल बोलावं की नाशिक सारख्या पावनभूमीमध्ये जन्म घेतलेल्या क्रांती सूर्याबद्दल बोलावं, हे माझ्यासारखे शब्द किंक्राला महाकवी सावरकर हा शब्द फार मोठा वाटतो. ज्याप्रमाणे एखाद्या वासराला आईचे दूध पिण्यापासून बंदी असताना त्याची होणारी तळमळ, तशीच क्रांतिकारी कारवायांमुळे भारतात येण्याची बंदी असताना ब्रायांच्या समुद्र किनाऱ्यावर सुचलेली ही कविता. पण ही कविता नव्हे तर सावरकर म्हणजे काय? सावरकर म्हणजे तीर, सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे तारुण्य, सावरकर म्हणजे तिलमिलाहट, सागरा प्राण तळमळला, सावरकर म्हणजे तळपती आत्मा, असे बहुरंगी व्यक्तिमत्व. मित्रांनो, सावरकर खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे आद्य स्वातंत्र्यवीर होते. सशस्त्र क्रांतीच्या विचारांनी प्रेरित झालेली पिढी म्हणजे सावरकर. यातना, शारीरिक यातना म्हणजे तात्या कसे जगले आपण समजू शकत नाही. 50 वर्षांची शिक्षा सांगितल्यानंतर सावरकरांचे वाक्य, मूल्यवान तो सोने की लंका भी थी, मूल्यवान तो सोने की लंका भी थी, लेकिन बात जब किसी के स्वतंत्रता की हो, लेकिन बात जब किसी के स्वतंत्रता की हो तो रावण का राज हो या ब्रिटिश राज, दहन तो होके रहेगा, दहन तो होके रहेगा. क्रांती यज्ञात उडी घ्यायची असेल तर आयुष्याचा होम करावा लागतो. मार्ग खडतर असतो परंतु निखारे पसरलेल्याच मार्गाने जावे लागते. या क्रांती यज्ञात उडी घेणारे सावरकर, विज्ञाननिष्ठ बुद्धिवादाचा आग्रहाने पुरस्कार करणारे सावरकर हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभर तडकून गेले. लंडन येथील अटकेनंतर भारतात आणत असताना सशस्त्र पहारेकरांच्या नाकावर टिचून फ्रान्सच्या भूमीत प्रवेश मिळवून अभूतपूर्व खळबळ उडून देणारे पहिले राजकीय नेते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. गोमंतक, कमला, माझी जन्मठेप ही त्यांची गाजलेली पुस्तके. हे मातृभूमी तुझला मन वाहियले, हे मातृभूमी तुझला मन वाहियले, वक्तृत्व वांग भावही तुझं अर्पियले, वक्तृत्व वांग भावही तुझं अर्पियले. नुसत्या काळ्या पाण्याचे नाव ऐकले तरी अंगावर शहारे यायचे. 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा, 2 वर्ष जन्मठेपीची शिक्षा या अग्निदिव्यातून पार पडल्यानंतरही अखेरपर्यंत राष्ट्रसेवा करणारे अखिल विश्वातील एकमेव राजकीय नेते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये अमानुष यातना सोसून आपल्या लेखणीची धार कोठडीतील भिंतींवर रचून प्रखर राष्ट्रवाद मांडणारे सावरकर. त्यांच्या लेखणीच्या शाईने अखंड भारत देशासाठी प्राण द्यायला तयार झाला. सावरकर म्हणतात, हिंदुत्व कागदावर लिहिलेली पोथी नव्हे, हिंदुत्व कागदावर लिहिलेली पोथी नव्हे, जो कागद फाडल्यावर त्याचे तुकडे होतील. हिंदुत्व महान जातीचं जीवन दर्शन आहे. हिंदुत्व म्हणजे हिंदवी जीवन दर्शन, एक देश, एक जात, एक संस्कृती. हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत ज्यांच्या रक्तात गंगा, यमुना, गोदावरी या नद्यांचे पाणी वाहते ते सर्वप्रथम हिंदुस्थानी आहेत. मित्रांनो, सावरकरांनी फक्त बंदुकीची किंवा पिस्तुलीची क्रांती नाही केली, तर त्यांनी वैचारिक क्रांती केली. विज्ञाननिष्ठ मानवतावाद त्यांनी मांडले. त्यांनी सांगितले होते, अद्यावतवाद, बुद्धिवादी व्हा. सावरकर म्हणतात, देश धर्माच्या वर असतो.
सावरकर म्हणतात, देश धर्माच्या वर असतो. विनायक दामोदर सावरकर खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे आद्य स्वातंत्र्यवीर होते व बहुरंगी व्यक्तिमत्व होते. अशा बहुरंगी व्यक्तिमत्वाने 26 फेब्रुवारी 1966 रोजी मुंबई येथे या जगाचा निरोप घेतला. तुझ्यासाठी मरण येते जनन, तुझं विना जनन ते मरण. तुझ्यासाठी मरण येते जनन, तुझं विना जनन ते मरण. तुझं सकल चराचर शरण, तुझं सकल चराचर शरण. धन्यवाद. धन्यवाद वृंदा. सावरकरांच्या लेखणीत तलवारीची आणि तलवारीमध्ये लेखणीची धार होती हे तुझ्या शब्दातून कळाले. अन्नमाळातील काळ्या पाण्याची शिक्षा भोगतात नाही ज्यांनी महाकाव्य रचली, ज्यांची स्वदेशाची पहिली होळी पेटवली व विज्ञानाचा पुरस्कार केला, अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला समजून घेत मी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत माझा वर्गमित्र साई नितीन गुंजाळ याला आभार प्रदर्शनासाठी बोलावतो. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त उपस्थित राहिल्याबद्दल मी शाळेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री ठाकरे सर व पर्यवेक्षक आदरणीय श्री पवार सर यांचे आभार मानतो. तसेच सर्व गुरुजन वर्ग उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी हा कार्यक्रम शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.